सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याचा नववर्ष संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला। नववर्षानिमित्त त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते। 2024 या वर्षात तब्बल 5 ते 6 महिने हे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा स्पीड वाढवता आला नाही असे सांगताना यावर्षी झडपीचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न असून शिक्षण, ग्रामपंचायत आणि आरोग्य या 3 विभागांवर आपला फोकस राहील। जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या नागरिकांचे समाधान हे महत्त्वाचे आहे। शाळेत शिक्षक, दवाखान्यात डॉक्टर आणि गावात ग्रामसेवक पूर्ण वेळ राहिल्यास जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी 90% कमी होतील असे सांगताना ते म्हणाले, शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। आजपर्यंत सुमारे 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे। यावर्षी 800 शाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। शाळेत शिक्षक पूर्ण वेळ राहतात का याकडेही आपले बारीक लक्ष असणार आहे। आरोग्य विभागाच्या हजेरीसाठी प्रत्येक प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रावर थंब मशीन बसवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले। शिक्षक, ग्रामसेवक, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने ती भरती होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।